चला विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सारथी स्पर्धा परीक्षा केंद्र या आपल्या SPK या आपल्या YouTube चॅनलवर. ठीक आहे, आता आपण आज असे प्रश्न बघणार आहे की जे TCS, IBPS आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. आणि असेच प्रश्न जे आहेत ते काय करतात, आपलं मेरिट ठरवतात. तुम्ही अधिकारी होणार की नाही, तुम्ही तलाठी होणार की नाही, तुम्ही कंबाईन बी कंबाईन सी क्रॅक करणार की नाही हे ठरवतात. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. बघा, पहिला प्रश्न, जगत नियंता या शब्दाची फोड. काय करायचं आहे आपल्याला, जगत नियंता या शब्दाची योग्य संधी फोड करा. ठीक आहे, मग आता इथे लक्ष द्या, जगत नियंता या शब्दाची, आता जगत आणि नियंता अशी त्याची फोड आहे. मग आता इथे आपल्या काय लक्षात यायला पाहिजे मित्रांनो, की हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे, बरोबर आहे ना. आणि व्यंजन संधीमध्ये कोणत्याही व्यंजनापुढे जर अनुनासिक आलं तर या पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी त्याच्याच वर्गातलं अनुनासिक येऊन संधी होतो आणि म्हणून या तचा न होतो आणि न मध्ये न मिसळतो. आणि जगन नियंता म्हणजे उदाहरण बघितल्या आपल्याला समजते की हे व्यंजन संधीचं आणि अनुनासिक संधीचं उदाहरण आहे. व्यंजन संधी मधला तिसरा नियम. ओके, मग जगन नियंता नाही, न बऱ्याच जणांना असं वाटते न मिळ एकमेकांमध्ये मिसळला. तसं नाही आहे मित्रांनो, हा व्यंजन संधीचं उदाहरण आहे. पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे जर अनुनासिक आलं तर त्या पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी त्याच्याच वर्गातलं अनुनासिक येऊन संधी होतो. अशा प्रकारचा तो नियम आहे. आणि म्हणून इथे जगत अधिक नियंता. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. अच्छा, ठीक आहे, बघा, मात्रोपासना या शब्दसंधीचा विग्रह. ठीक आहे, मात्रोपासना, मग याच्यामध्ये मातृ अधिक उपासना. ठीक आहे, हे त्याचं 1 नंबरचं उत्तर आहे. बघा, आता काही शब्द जे असतात हे तुम्हाला सहज जनरल जर विचार केला तुम्ही, ठीक आहे, तर तुमच्या लक्षात येतात. मी वारंवार सांगत असतो की संधीचा शब्द फोडल्यानंतर त्याचा विग्रह केल्यानंतर जे 2 शब्द असतात त्या 2 शब्दांना विशिष्ट अर्थ असतात. ठीक आहे, मग आता इथे जर मात्रा उपासना असा काही शब्द असतो का, मात्राची उपासना, मा अधिक पुत्रुपासना असं काही असते का, नाही. मात्रा आणि उपासना असंही नाही. मातृ म्हणजे आई आणि उपासना, ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला उपासना म्हणजे काय, बरोबर आहे ना. आणि मग मातृ अधिक उपासना या तृच्या पुढे उ आलेला आहे, लक्षात आलंय का. मातृ अधिक उपासना, मात्रोपासना. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. ठीक आहे, आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत आणि गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे इथे तुमची बुद्धिमत्ता चाचणीची पण टेस्ट आहे आणि मराठीची पण टेस्ट आहे, हे लक्षात घ्या. गोदावरी, त्याच्यानंतर नदी, त्याच्यानंतर लंका आणि त्याच्यानंतर गंगा. आपण ज्या वेळेला हे अभ्यासतो त्यावेळेलाच आपल्या किंवा हे शब्द वाचतो त्यावेळेलाच आपल्या लक्षात येते की गोदावरी हे विशेष नाम आहे, बरोबर आहे. लंका हे सुद्धा विशेष नाम आहे, गंगा हे सुद्धा विशेष नाम आहे. नदी मात्र सामान्य नाम आहे, कारण नदी या नामावरून आपल्याला कशाचा बोध होतो, कोणत्याही एका नदीचा बोध होत नाही, तर नदी या जातीचा बोध होतो आणि म्हणून ते सामान्य नाम आहे. आणि बाकीची नामं जी आहेत ही बाकीची नामे काय आहेत, विशेष नामे आहेत. ठीक आहे, आणि म्हणून ते जे सामान्य नाम आहे नदी ते वेगळं आहे आणि म्हणून ते काय असेल, आपला पर्याय असेल. ठीक आहे, गटात न बसणारा नदी हे सामान्य नाम आहे, बाकीचे सर्व विशेष नाम आहेत. ओके, नेक्स्ट. पुढे दिलेल्या सर्वनामापैकी कोणती सर्वनामे लिंगाप्रमाणे बदलतात. पुढे दिलेल्या सर्वनामापैकी कोणती सर्वनामे लिंगाप्रमाणे बदलतात. ठीक आहे, असा आपला प्रश्न आहे. बघा,
9 सर्वनामं आहेत एकूण मूळची 9 सर्वनामं आहेत, बरोबर ना. आता त्या सर्वनामापैकी आपल्याला जे दिलेले आहेत त्यांनी तो, हा, जो, मी, आम्ही वगैरे वगैरे दिलेले आहेत बघा. यातले आपल्याला काय करायचं की लिंगाप्रमाणे बदलणारी सर्वनामे कोणती आहेत. मग लिंगानुसार बदलणारी सर्वनामे 3च आहेत. किती आहेत? 3च आहेत. ठीक आहे. आणि ती कोणती आहेत बघा. तोच ती होते, हाच ही होते आणि जोच जी होते. म्हणजे हे 3ही सर्वनाम, ठीक आहे, तोच ती होते बघा. अनुक्रमे आपण ती करू शकतो, तोच, हाच ही आणि जोच जी. म्हणजे लिंगाप्रमाणे हे बदलतात. मीच लिंगाप्रमाणे बदलत नाही, आम्हीच पण लिंगाप्रमाणे बदलत नसते. कोण काय हे सुद्धा लिंगाप्रमाणे बदलत नाही. आपण आणि स्वतः हे सुद्धा लिंगाप्रमाणे बदलत नाही. एकूण मूळची 9 सर्वनामं जी आहेत या 9 सर्वनामापैकी, ठीक आहे, 3 सर्वनामं जी आहेत ही काय होतात? लिंगाप्रमाणे बदलतात. आणि 5 जी आहेत, ठीक आहे, ती वचनाप्रमाणे बदलत असतात. मग 1 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. 1 नंबरचा पर्याय काय आपलं उत्तर आहे. नेक्स्ट बघा. तिकडे कोण आहे हे मला माहिती नाही, हे कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचे उदाहरण आहे. ठीक आहे. आता इथे शब्द अधोरेखित केलेला नाही, पण तिकडे कोण आहे, आपल्याला कोण हे जे आहे, ठीक आहे, या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. कोणत्या प्रकारचं ते सर्वनाम आहे, कोणत्या प्रकारचं ते सर्वनाम आहे. आता लक्ष द्या इकडे की तिकडे कोण आहे हे मला माहित नाही. या वाक्यामध्ये कुठेही प्रश्नचिन्ह नाही. याचा अर्थ हे प्रश्नार्थक वाक्य नाही आणि या वाक्यामध्ये प्रश्नार्थी सर्वनाम नाही, प्रश्नार्थक सर्वनाम नाही. मग तुम्हाला माहिती आहे की कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला ही मूळची प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. ओके. आणि ती जेव्हा वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येतात तेव्हा ती प्रश्नार्थक असतात. पण हीच सर्वनामे कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला जेव्हा वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत आणि ती कोणत्या नामाबद्दल आली हे देखील सांगता येत नाही, तेव्हा त्यांना आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे म्हणतो. तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. आणि म्हणून हे कोण प्रश्न विचारण्यासाठी आलेलं नाही आणि कोणत्या नामासाठी आलं ते पण सांगता येत नाही आणि म्हणून आपण याला काय म्हणणार? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. ओके. मूळची प्रश्नार्थक सर्वनामेच सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असतात जेव्हा ती वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत आणि कोणत्या नामाबद्दल आली हे देखील सांगता येत नाही. तिकडे कोण आहे हे कोण कोणत्या नामाबद्दल आहे हे सांगता येईल का आपल्याला? नाही. आणि प्रश्न विचारलेला नाही. ओके. चलायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. बघा नंतरचा क्वेश्चन बघा. योग्य विधान कोणते, कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. आपल्याला विधानं दिलेली आहेत. ठीक आहे. अ, ब, क, ड. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला हे 4 पर्याय दिलेले आहेत. ओके. आता लक्ष द्या. योग्य विधान कोणतं आहे? कधी कधी वाक्यामध्ये विशेषण असते परंतु त्याचे विशेष्य वाक्यात कुठेच नसते. आता लक्ष द्या. ठीक आहे. वाक्य तुम्हाला केअरफुली वाचायचं आहे. कधी कधी वाक्यामध्ये विशेषण असते परंतु त्याचे विशेष्य वाक्यात कुठेच नसते. हे विधान चुकीचं आहे. कारण वाक्यामध्ये जर विशेषण असेल तर त्याचं विशेष्य, त्याचं नाम वाक्यामध्ये कुठेतरी असतेच. ठीक आहे. कारण विशेषण हे नामाशिवाय येत नाही. त्या नामालाच आपण विशेष्य म्हणत असतो. विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते. म्हणजे ज्या वाक्यामध्ये विशेषण असते त्या वाक्यामध्ये विशेष्य, त्याचं नाम असतेच. त्याच्याशिवाय त्याला विशेषणच म्हणता येणार नाही आपल्याला. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्याला विशेष्य म्हणतात. अगदी बरोबर आहे. मग विशेषण हे विशेष्यासोबतच येत असते. ठीक आहे. वाक्यात जर विशेषण नसेल, नाम नसेल तर विशेषण असणारच नाही. ओके. विशेषण हे विकारी असतात परंतु काही विशेषणे विशेष्याच्या लिंगानुसार बदलत नाहीत. ठीक आहे. हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा काय बरोबर आहे. बरोबर आहे. काही विशेषणही बदलत नाहीत लिंगानुसार. जसं प्रामाणिक मुलगा, मग मला मुलगी जरी घेतलं मी तरी प्रामाणिकच ठेवावं लागेल. प्रामाणिकी वगैरे असं काही करत नाही आपण. ठीक आहे. मग ते गुणविशेषण आहे. बरोबर आहे. आणि लक्षात घ्या अकारांत जी विशेषणं असतात ती बहुधा लिंगानुसार बदलत नाहीत. अकारांत. ओके. मग हे विधान बरोबर आहे.
विशेषणे ही कधी कधी नामाऐवजी येतात, हे विधान चुकीचं आहे. हे विधान चुकीचं आहे. विशेषणे ही नामाऐवजी येत नसतात. नामाऐवजी सर्व नामे येतात. विशेषणे ही नामासह येतात. आणि म्हणून आपलं बरोबर विधान कोणतं आहे? ब आणि क. आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ओके, मग आपलं उत्तर काय? पर्याय नंबर 3, केवळ ब आणि क बरोबर आहे. ओके, योग्य विधान आपल्याला काढायची होती. ठीक आहे, नेक्स्ट. आपलं हे वरचं वाक्य राहिलं होतं बघा, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ठीक आहे, हे एक आपलं उदाहरण राहिलं होतं, त्याला बघू आपण. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. काळी हा शब्द इथे अधोरेखित केलेला आहे. काळी हा शब्द वाक्यामध्ये अधोरेखित केलेला आहे. काळी गाय पांढरे दूध देते. काळी गाय. ठीक आहे, मग हा काळी शब्द काय करतो? गायीबद्दल विशेष माहिती सांगतो की गाय कशी आहे. बरोबर आहे, मग हे विशेषण आहे आणि हे विशेष्य आहे. ठीक आहे, आणि म्हणून काळी हा शब्द काय आहे? विशेषण आहे. गाई या नामाचं ते काय? विशेषण आहे. ओके, नेक्स्ट. अगदी सिंपल आहे. ठीक आहे, काळी गाय, लाल गाय, मारकी गाय, पांढरी गाय, जे काय असेल ते. ओके, ते विशेषण असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा नंतरचा प्रश्न. तुम्हाला एवढे जलद गतीने चालवते तरी कसे? क्रियापद ओळखा. ठीक आहे, चालवते तरी कसे, क्रियापद ओळखा. आता बघा, बरेच विद्यार्थी गोंधळून जातात. चालवते तरी कसे, मग आता हे तरी कसे मागे इकडे आलेला आहे, प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे, नेमकं कोणतं क्रियापद आहे बघा. तर याच्यामध्ये चालवते हे क्रियापद आहे, हे लक्षात घ्यायचं. असं काही ठरलेलं नाही की क्रियापद वाक्याच्या शेवटी असते. लक्षात आलंय का? ते डोक्यातून काढून टाका की सुरुवातीला कर्ता, मधला शब्द कर्म, शेवटचा क्रियापद. जागेवरून मराठीमध्ये काहीही ठरत नाही. ठीक आहे, मराठीमध्ये शब्दाची जात ही त्याच्या कार्यावरून ठरते. त्या शब्दाचं कार्य काय आहे वाक्यामध्ये, यावरून त्याची जात ठरत असते. मग आता लक्ष द्या, चालवते यावरून तुम्हाला एवढे जलद गतीने चालवते तरी कसे, असं जेव्हा तो बनतो तेव्हा याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते कर्त्याच्या सामर्थ्याचा बोध होतो. म्हणजे वाक्यातील जी क्रिया आहे चालण्याची, ती क्रिया वाक्यातील कर्ता करू शकतो किंवा करू शकत नाही याचा बोध होतो. आणि म्हणून हे जे क्रियापद आहे हे शक्य क्रियापद आहे. ठीक आहे, चालवते, खेळवते, हसवते, गाववते, घेववते, आणवते, बघवते. ठीक आहे, ही सर्व क्रियापद काय असतात? शक्य क्रियापद असतात. कर्त्याच्या सामर्थ्याचा बोध यावरून होत असतो. ओके, नंतरचा प्रश्न बघा. अकर्मक क्रियापदांना विधान पूर्ण करण्यासाठी कर्माची जरुरी नसते. लक्ष द्या, अकर्मक जी क्रियापद असतात त्याच्यामध्ये कर्म नसलं तरी सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि म्हणून कर्माची जरुरी नसते. हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय ते आपण नंतर बघू. सर्वच अकर्मक क्रियापदाच्या वाक्यात विधानपूरक असते, हे चुकीचं आहे. ठीक आहे, काहीच अकर्मक क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी विधानपूरकाची गरज असते. ठीक आहे, सर्वच नाही. सर्वच अकर्मक क्रियापदांना विधानपूरक लागत नाही. ज्या अकर्मक क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी विधानपूरकाची गरज असते त्याला आपण अपूर्ण विधान क्रियापद म्हणतो. आणि हे अपूर्ण विधान क्रियापद अकर्मकच असतात, परंतु सर्वच अकर्मक क्रियापदे अपूर्ण विधान नसतात. म्हणून सर्वच अकर्मक क्रियापदाच्या वाक्यात विधानपूरक असते, हे विधान चुकीचं आहे. काही अकर्मक क्रियापदाच्या वाक्यांना विधानपूरकाची गरज असते, हे मात्र बरोबर आहे. मी आता सांगितलं तुम्हाला, काही अकर्मक क्रियापदाची वाक्य अशी असतात की ती क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत. मग तिथे आपल्याला विधानपूरक दिलं की वाक्याचा अर्थ पूर्ण होत असतो. अपूर्ण विधान क्रियापदाच्या वाक्यात विधानपूरकाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. चूक. अपूर्ण विधान क्रियापदच त्याला म्हणतात की ज्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी विधानपूरकाची गरज असते. मग विधानपूरकाशिवाय अपूर्ण विधान क्रियापदाचा अर्थ पूर्ण होतो, हे चुकीचं आहे.
विधानपूरकाशिवाय वाक्याचा अपूर्ण विधान क्रियापदाच्या वाक्यात वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसतो. ओके, मग वरीलपैकी योग्य विधान कोणते आहे? तर अ आणि क, अ आणि क. मग आता इथे पर्याय देताना त्यांनी गडबड केलेली आहे. आपल्याला काय काढायचं आहे? अयोग्य विधान, सॉरी अयोग्य विधान काढायचं आहे. ब आणि ड, ब आणि ड, आणि म्हणून केवळ ब ड हे आपलं उत्तर आहे. अयोग्य काढायचं आहे आपल्याला, योग्य नाही. ठीक आहे, मग अयोग्य आपण काढले ऑलरेडी. ब आहे आणि ड आहे, तर ब ड हे आपलं उत्तर आहे. ओके, लक्षात आलं इथपर्यंत? नेक्स्ट बघू आपण. अचूक वाक्य ओळखा. काय करायचं आहे आपल्याला? अचूक वाक्य ओळखायचं आहे. ठीक आहे, अचूक वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. अचूक वाक्य कसं ओळखणार आपण? बघा, पहिलं वाक्य काय दिलेलं आहे आपल्याला ते बघा. सर्वच क्रियाविशेषणे अव्यय असतात. ठीक आहे, दुसरं वाक्य आहे काही क्रियाविशेषणे विकारीही असतात. क्रियाविशेषणे ही एकाक्षरी नसतात आणि क्रियाविशेषणे ही क्रियाच्या कर्त्याविषयी माहिती देतात. आपल्याला यातलं काय करायचं आहे? अचूक वाक्य ओळखायचं आहे. काय करायचं आहे? अचूक वाक्य ओळखायचं आहे. बघा, सर्वच क्रियाविशेषणे ही अव्यय असतात. ठीक आहे, हे चुकीचं आहे, कारण काही क्रियाविशेषणे ही अव्यय नसतात, ती सव्यय सुद्धा असतात. ती लिंग वचन पुरुषानुसार बदलतात. म्हणजे हे चुकीचं वाक्य आहे. काही क्रियाविशेषणे विकारीही असतात. ठीक आहे, तर हे मात्र बरोबर आहे, कारण काही क्रियाविशेषणे विकारीही असतात. म्हणूनच सर्व क्रियाविशेषणे अव्यय असतात असं म्हणत नाही आपण, म्हणून ते चुकीचं केलेलं आहे. काही विशेषणे ही विकारी असतात. जसं चांगला खेळतो, चांगली खेळते, चांगले खेळतात. मग हे चांगला क्रियाविशेषण आहे. ठीक आहे, चांगला, चांगली, चांगले. ठीक आहे, असं लिंगवचन पुरुषानुसार त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणून काही विशेषणे जी आहेत ती विकारी असतात आणि ही विकारी क्रियाविशेषणे जी आहेत यांना आपण फक्त क्रियाविशेषण म्हणतो आणि जे अविकारी आहेत त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणत असतो. क्रियाविशेषणे ही एकाक्षरी नसतात, चुकीचं आहे. क्रियाविशेषणे ही एकाक्षरीही असू शकतात. क्रियाविशेषणे ही एकाक्षरीही असू शकतात. उदाहरणार्थ, विशेषतः प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय, त्याच्यानंतर निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय, त्याच्यामधलं न, ना, बरोबर ना, ही एकाक्षरीच आहेत. मग एकाक्षरी सुद्धा असतात. त्याच्यानंतर क्रियाविशेषणे ही क्रियेच्या कर्त्याविषयी माहिती देतात. हे सुद्धा चूक आहे. क्रियाविषयने कर्त्याविषयी माहिती देत नसतात. क्रियाविशेषणे ही क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत असतात. वाक्यातील क्रिया कुठे घडली, केव्हा घडली, कोणत्या काळी, कोणत्या वेळी, कोणत्या स्थळी, कोणत्या प्रकारे, कोणत्या रीतीने घडली, बरोबर आहे, हे सांगत असतात. मग ते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात, कर्त्याबद्दल नव्हे. आणि म्हणून 2 नंबरचं विधान अचूक आहे आणि तेच आपलं काय आहे? उत्तर आहे. तेच आपलं काय आहे? उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. कालदर्शक क्रिया विशेषण अव्यय ओळखा. काय ओळखायचं आपलं? कालदर्शक. ठीक आहे, आता, पूर्वी, मागे, दिवसाचा, रात्रीस, नेहमी, सतत, नित्य, सदैव, वारंवार, पुन्हा पुन्हा, दररोज, क्षणोक्षणी, दूर, लांब, येथून, तेथून. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढून आणि मागून. आता लक्षात घ्या, आता, पूर्वी, मागे, दिवसा, रात्रीस हेच काय आहेत? कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे 3 प्रकार आहेत. एक कालदर्शक, हे फक्त काल दाखवतात. ठीक आहे, दुसरा आहे सातत्यदर्शक आणि तिसरा आहे आवृत्ती दर्शक. तिसरा कुठला आहे? आवृत्ती दर्शक. ओके, आता बघा, हे सर्व कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत. कोणत्याचे? कालवाचकचे प्रकार आहेत 3. मग त्यातला आता, पूर्वी, मागे, दिवसाचा, रात्री हे कालदर्शक आहेत. हे कोणते आहेत? कालदर्शक. कारण हे फक्त काळ दाखवतात. सातत्य त्याच्यासोबत आहे असं दिसत नाही आपल्याला. आणि आवृत्ती, ठीक आहे, सुद्धा दिसत नाही. आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा. ठीक आहे, मग नेहमी, सतत, नित्य आपलं उत्तर 1 नंबरचा पर्याय आहे, हे लक्षात घ्या. मग हे नेहमी, सतत, नित्य, सदैव हे सातत्य दर्शक मध्ये येतात. वारंवार, पुन्हा पुन्हा, दररोज, क्षणोक्षणी हे आवृत्तीमध्ये येतात. आणि दूर, लांब, येथून, तेथून, मागून, पुढून, ठीक आहे, हे स्थलवाचक क्रिया विशेषणामधले गतिवाचक आहेत. कोणते आहेत? गतिवाचक. ठीक आहे, आणि मग एकच
हे एक नंबरच काय कालवाचक आहे आणि मग हेच आपलं उत्तर आहे. हेच काय आपलं उत्तर आहे. ओके, लक्षात आलंय का? इथपर्यंत लक्षात आलंय का? नंतर नेक्स्ट, ठीक बघा, हे जे प्रश्न आहेत ना हे तुम्हाला सर्व ओळखता आले पाहिजे. बाकीचे म्हणजे उत्तर काढल्यानंतर बाकीचेही जर आपल्याला कळत असेल तर आपलं उत्तर परफेक्ट येते बरं का. आणि अभ्यास करताना परीक्षेमध्ये तुम्हाला 100% माहिती आहे की एक नंबर पर्याय, बाकीचे फारसं वाचत बसायचं नाही. लगेच समजते आपल्याला नेहमी नाही, वारंवार नाही, दूर नाही, बाकीचे वाचायची गरज नाही. ठीक आहे, पण अभ्यास करताना मात्र या चारही पर्यायाचा अभ्यास करायचा की नेमकं हे काय आहे, ते काय आहे. ठीक आहे, त्याने करून काय होणार, जेणेकरून तुमचा अभ्यास परफेक्ट लक्षात राहणार. ॲनालिसिस ठीक आहे करणं अत्यंत महत्त्वाचं असते. चिंतन मनन करणं अत्यंत आवश्यक असते. 2 घंटे अभ्यास कमी करा, पण केलेल्या अभ्यासावर उजळणी करा, त्याचं चिंतन मनन करा. ओके, नेक्स्ट, बघा नंतरचा प्रश्न. शब्दयोगी अव्यय हे नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात. अगदी बरोबर आहे, कारण नामांना किंवा सर्वनामांनाच शब्दयोगी अव्यय जोडून येतात. मग नामाचे कार्य करणाऱ्यांना म्हणजे त्यांना नामच म्हणत असतो आपण. ठीक आहे, मग नामाचं कार्य करतात म्हणजे त्यांची जात नाम असते. मग शब्दयोगी अव्यय हे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात. बरोबर आहे, मग यांना आपण करेक्ट करणार. हे विधान बरोबर आहे, आपल्याला योग्य विधानच काढायची आहेत. ओके, त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यय हे क्रियाविशेषण अव्ययांना जोडून येतात. ठीक आहे, क्रियाविशेषण अव्ययांना जोडून येतात का, तर येतात. शब्दयोगी अव्यय हे क्रियाविशेषण अव्ययांना सुद्धा जोडून येतात. ठीक आहे, कारण बरेचसे शब्दयोगी अव्यय हे क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य सुद्धा करत असतात. शब्दयोगी अव्यय हे क्रियापदांना कधीच जोडून येत नाहीत. ठीक आहे, क्रियापदांना मात्र शब्दयोगी अव्यय जोडून येत नाहीत. ठीक आहे, तर इथे हे पण विधान जे आहे हे पण बरोबर आहे. ओके, शब्दयोगी अव्यय वाक्यातील फक्त क्रियापदाशी संबंध दाखवतात, हे मात्र चुकीचं आहे. शब्दयोगी अव्यय फक्त क्रियापदाशी संबंध दाखवत नसतात. शब्दयोगी अव्यय हे वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवतात. डायरेक्ट क्रियापदाशी संबंध दाखवणारे जे शब्द असतात त्यांना आपण क्रियाविशेषण म्हणतो. आणि याच्यामध्ये मग अ, ब, क हे काय आहेत, योग्य आहेत. आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. अ, ब, क हे तिन्ही बरोबर आहेत, ड मात्र चुकीचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, कडे, मध्ये, प्रमाणे ही शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. कडे, मध्ये, प्रमाणे ही शुद्ध शब्दयोगी अव्यय नाही, कारण जेव्हा कडे, मध्ये, प्रमाणे हे एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडली जातात तेव्हा त्यांचं सामान्य रूप होते. उदाहरणार्थ बघा, कडे जर जोडलं मी, गाव या नामाला जर मी कडे जोडलं तर काय होते, गावाकडे. मग इथे काय झालं, गावा हे सामान्य रूप झालं. ठीक आहे, मग याला शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणता येणार नाही. जेव्हा आपण एखादं शब्दयोगी अव्यय जोडतो नामाला तेव्हा या नामाच्या रूपामध्ये जर बदल होत नसेल तरच त्याला आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतो. ठीक आहे, मग इथे बदल होतो म्हणजे हे शुद्ध शब्दयोगी अव्यय नाही. च मात्र नाही शुद्ध शब्दयोगी अव्यय नाहीत, हे सुद्धा चुकीचं आहे. ही शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. ही काय मात्र. ठीक आहे, च मी जेव्हा तोला च लावतो बघा, तोच तीच, तर या च लावल्यामुळे तोच्या रूपात काहीही बदल झाला नाही. बरोबर आहे ना. मग च हे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे आणि हा म्हणतो की शुद्ध शब्दयोगी अव्यय नाहीत. ठीक आहे, च मात्र नाही शुद्ध शब्दयोगी अव्ययच आहेत. ठीक आहे, मग याचा अर्थ हे दोन्ही विधाने काय आहेत, चुकीची आहेत. ठीक आहे, फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब चूक, त आणि ब चूक, हे त्याचं उत्तर आहे. दोन्ही चूक आहेत. ठीक आहे, मग आता हे तुम्हाला सरळ कसे करता येतील, हे तुम्हाला सरळ कसे करता येतील. ठीक आहे, कडे, मध्ये, प्रमाणे ही शुद्ध शब्दयोगी अव्यय जे आहेत. ठीक आहे, तर ही शुद्ध शब्दयोगी अव्यय नाहीत आणि च मात्र नाही मात्र काय शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. ओके, नेक्स्ट. बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती. ओके,
तुला 50 रुपये दिले, आणखी काय देऊ. ठीक आहे. अधोरेखित शब्द काय दिलेला आपल्याला, आणखी. ठीक. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय तर हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय नाही, कारण विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आपल्या समोर विकल्प म्हणजे पर्याय ठेवतात. हे किंवा ते किंवा या दोन्हीपैकी कोणते तरी एक असा अर्थ व्यक्त करतात. ठीक आहे. त्यामुळे इथे आणखीने काय केलेलं आहे, विकल्प दाखवलेला नाही, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. ठीक आहे. विकल्पबोधक नाही आहे ते. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय तर हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययच आहे. ठीक आहे. ठीक आहे. कारण इथे काय केलेलं आहे, या आणखी या दोन वाक्यांचा फक्त समुच्चय केलेला आहे. काय केलेला आहे, फक्त समुच्चय केलेला आहे. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, आता हा मुख्य प्रकार आहे, बरोबर आहे. हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय पण आहे, पण या प्रधानत्व सूचक मधलं ते समुच्चय बोधक आहे, त्यामुळे याला आपण नाही म्हणणार. लक्षात आलंय का. जर समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय हा पर्याय नसता तर आपल्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय त्याचं उत्तर लिहिता आलं असतं. कारण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये 4 प्रकारची उभयान्वयी अव्यय येतात, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक, बरोबर आहे ना. मग इथे आपल्याला ऑलरेडी त्यांनी समुच्चय बोधक दिलेला आहे, त्यामुळे आपण आता प्रधानत्व सूचक चुकीचं म्हणणार. उपप्रकार आणि मुख्य प्रकार दिला असेल तर उपप्रकार हे आपलं उत्तर असते. परिणाम बोधक नाहीये. ठीक आहे. कारण इथे परिणाम नाही, 2 वाक्य त्यांनी केवळ एकत्र आणलेली आहेत, त्यांचा समुच्चय केलेला आहे आणि म्हणून त्याचं उत्तर 2 नंबर आहे. काय उत्तर आहे त्याचं, 2 नंबर. ओके. नेक्स्ट, नंतरचा प्रश्न बघा. खालील विधानांचा विचार करा. उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्यात पहिले वाक्य नेहमी गौण तर दुसरे वाक्य नेहमी प्रधान असते. ठीक आहे. लक्षात घ्या. उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्यात पहिले वाक्य नेहमी गौण तर दुसरे वाक्य नेहमी प्रधान असते. हे विधान अगदी बरोबर आहे. ठीक आहे. लक्ष द्या. 4 जे प्रकार आहेत गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे, स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक. तर स्वरूपबोधक आणि कारणबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये पहिलं वाक्य नेहमी प्रधान असते, दुसरं गौण असते. उद्देशबोधक आणि संकेतबोधक मध्ये पहिलं वाक्य नेहमी गौण असते आणि दुसरं प्रधान असते. मग हे उद्देशबोधक आहे आणि म्हणून पहिलं विधान बरोबर आहे. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्यात ज्या वाक्याचे स्वरूप स्पष्ट केले जाते ते गौण वाक्य असते. हे चुकीचं आहे. ज्या वाक्याचे स्वरूप स्पष्ट केले जाते ते प्रधान वाक्य असते. ते कोणतं वाक्य असते, प्रधान. आणि जे स्वरूप स्पष्ट करणारं वाक्य आहे ते गौण असते आणि ज्या वाक्याचं स्वरूप स्पष्ट केलं जाते ते प्रधान असते. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. मग योग्य विधान आपल्याला ओळखायची आहेत. अर्थातच केवळ हे आपलं उत्तर आहे. पहिलं विधान बरोबर आहे. ठीक आहे. इथे तुमचा परफेक्ट अभ्यास असेल, संकल्पना क्लिअर असतील तरच अशा प्रकारच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सोडवता येतात. नाहीतर गोंधळ याशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही तिथे. लक्षात आलंय का. मग स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाला जोडलेली जे वाक्य असतात, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये स्वरूप स्पष्ट करणारं वाक्य गौण वाक्य असते, पण ज्याचं स्वरूप स्पष्ट केले जाते, ठीक आहे, ते मात्र प्रधान वाक्य असते आणि इथे त्यांनी गौण दिलेलं आहे. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. ओके. नेक्स्ट बघू आपण. बघा. शबरीने रामाला बोर दिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. बोर. ठीक आहे. आता हे फळ आहे बोर, बरोबर आहे. आणि इथे आपण काल्पनिक लिंग लादलेलं असते, त्या नामावर काल्पनिक लिंग लादलेलं असते. वास्तविक बोर या शब्दाला वास्तविक लिंग नसते. मग काल्पनिक लिंग ज्या वेळेला आपण लादतो त्यावेळेला काय करतो आपण, त्या नामाच्या एक वचनासमोर तो, ती, ते ही सर्वनामे लावून बघतो. जर तो सर्वनाम लागू पडत असेल तर त्या नामाचं लिंग पुल्लिंग असते. ती लागू पडत असेल तर स्त्रीलिंग असते. ते लागू पडत असेल तर नपुंसक लिंगी असते. मग आपण तो बोर म्हणतो का, नाही. ती बोर म्हणतो का, नाही. ते बोर म्हणतो. ठीक आहे. ती बोर हे झाड नाही, इथे आपण फळाचा विचार करतोय, वाक्यावरून फळ, ठीक आहे, हा बोध होतो आपल्याला. मग ते बोर म्हणतो आपण, तो बोर म्हणत नाही, ती बोर म्हणत नाही. ठीक आहे. काय म्हणतो आपण, ते बोर. आणि म्हणून याचं लिंग काय येणार, नपुंसक लिंग.
बोर या शब्दाचं लिंग काय येणार? नपुंसक. ते बोर म्हणतो आपण, तो बोर म्हणत नाही, ती बोर म्हणत नाही. हा, ती बोर म्हणतो, पण बोर या झाडाला. लक्षात आलंय का? पण इथे शबरीने रामाला झाड नव्हतं दिलं बोरीचं, बोर दिलं होते खायला, बोर. ठीक आहे. मग आता इथे याचं लिंग काय? नपुंसक लिंग. मग इथे थोडासा विचारही करायचा. ठीक आहे. अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे आणि विशेषतः TCS आणि IBPS परीक्षेमध्ये तुम्हाला किती समजतंय उपयोजनात्मक प्रश्न विचारतात बरं का. त्यामुळे असे प्रश्न जे आहेत ते थोडेसे व्यवस्थित अभ्यासायचे. ती परीक्षा देते, खालील विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा. इथे ती हा शब्द अधोरेखित केलेला आहे, बरोबर आहे. या शब्दाचं आपल्याला व्याकरण चालवायचं आहे. व्याकरण चालवायचं आहे म्हणजेच काय करायचं असतं की तो शब्द मूळचा काय आहे, या वाक्यामध्ये एक वचन आला का अनेक वचन म्हणून आला, त्याचं या वाक्यात लिंग काय आहे, बरोबर आहे ना. मग तो एक वचनी आहे की अनेक वचनी आहे. ठीक आहे. पूर्ण वाक्य विचारलं असेल तर मग त्याचा काळ कोणता आहे, ठीक आहे, त्याचा प्रयोग कोणता आहे, वगैरे वगैरे. मग त्याची कुंडली बाहेर काढणे, थोडक्यात म्हणजे काय करणे? व्याकरण चालवणे. ठीक आहे. मग आता इथे ती शब्द काय? सर्वनाम आहे, तुम्हाला माहितीच आहे. ती हा सर्वनाम आहे. मग आता ते स्त्रीलिंगी आहे का? तर आहे. बघा आता स्त्रीलिंगी आहे, एकवचनी आहे. ठीक आहे. आणि इथे अनेक वचनी आहे. आता ती म्हटलं, ठीक आहे, की देणारी कोण आहे? ती कर्ता आहे. हे पण आपल्या लक्षात येते. काय? कर्ता. आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय येईल बघा. ती हे सर्वनाम आहे, माहिती आहे. ते स्त्रीलिंगी पण आहे, एक वचनी आहे, अर्थात आहे, आणि कर्ता पण आहे, कारण देणारी ती आहे, कर्ता आहे, बरोबर आहे. आणि हे आपलं उत्तर आहे. आता इथे काय नाही येणार? तर सर्वनाम आहे, एक वचनी आहे आणि स्त्रीलिंगी आहे, पण इथे कर्म दिलेलं आहे. ते कर्म नाही आहे, कर्ता आहे तो. ठीक आहे. त्यामुळे पहिला पर्याय येणार नाही. विशेष नाम नाहीच आहे, त्यामुळे याचा विषय इथे संपतो. हे येणारच नाही. ठीक आहे. एकवचनी स्त्रीलिंगी बरोबर आहे, पण विशेष नाम नाही आहे ते. ठीक आहे. ते सर्वनाम आहे. मग इथे सर्वनाम स्त्रीलिंगी अनेक वचनी नाही आहे, ते कर्म पण नाही आहे, बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय? पर्याय नंबर 3. सर्वनाम आहे, ती स्त्रीलिंगी आहे, एक वचनी पण आहे, आणि वाक्यातील ते ती हा कर्ता सुद्धा आहे. ओके. मग अशा प्रकारे त्याची कुंडली काढणे, त्याची सर्व माहिती बाहेर काढणे म्हणजेच काय? व्याकरण चालवणे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. खांब, निर्णय, काळ, वर्ग या आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप होताना खालीलपैकी कोणता प्रत्यय लागेल? ठीक आहे. आता बघा इथे काय करायचं आपल्याला? सामान्य रूप करायचं आहे. मग सामान्य रूप करताना हे जे मूळचे शब्द आहेत याला आपल्याला अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय लावावे लागतात, आणि मग आपल्याला समजते की त्याचं सामान्य रूप होते की नाही होत, बरोबर आहे ना. तर या आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप होताना कोणता प्रत्यय लागेल? ठीक आहे. मग आता खांब या शब्दाला काय करा? एखादा अव्यय लावा, खांबाला. ठीक आहे. मग इथे खांबचं याचं काय होणार? खांब हा जो शब्द आहे याला मी प्रत्यय लावला, खांबाला, तर याचं सामान्य रूप काय झालं? खांबा. सामान्य रूप काय झालं? खांबा, खांबाला, खांबाने. मग हे काय झालं? ठीक आहे. कोणता प्रत्यय लागेल? तर इथे खांब होतं, त्याचं खांबा झालं, म्हणजे आ प्रत्यय लागला, आकारांत झालं. ते त्याच्या अंती, सामान्य रूपाच्या अंती आ आला. ठीक आहे. मग त्याचं उत्तर आ असायला पाहिजे. निर्णय, निर्णयाला, काळ, काळांना, वर्ग, वर्गांना, मग तिथे आ येतं, बरोबर आहे. आणि म्हणून 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर असेल. मग अशा ठिकाणी आपल्याला हे सोडून बघावं लागते, हे करून बघावं लागते, हे लक्षात घ्या, बरोबर आहे. नाही तर गोंधळून जातो आपण. काय त्याला लावायचं? शब्दयोगी अव्यय लावा. खांबा पुढे निर्णयासाठी म्हणजे आ येतं प्रत्येक वेळेला, काळा पुढे, वर्गात प्रत्येक ठिकाणी आ लागताना दिसतो तुम्हाला, आणि म्हणून आ प्रत्यय लागून त्याचं सामान्य रूप होते. ठीक आहे. लक्षात घ्या. ससा, नंतरचा प्रश्न बघतोय आपण. ससा या शब्दाचा सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. ससा या शब्दाचा सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. आता बघा, ससा
तर आपण याला सामान्य रूपाचाच आपल्याला योग्य प्रकार निवडायचा आहे की याच्यापैकी खालीलपैकी कोणतं सामान्य रूप होते. मग आता मला सांगा, मग मी जर या ससा शब्दाला प्रत्यय लावला, ठीक आहे, मी ला प्रत्यय लावणार, तर मी काय करणार, सशाला असं लिहिणार का सशाला ससाला असं लिहिणार का मी सशाला असं लिहिणार. ठीक आहे, तर याचा सामान्य रूप काय होणार, सशाला. तर सामान्य रूप काय होणार, 4 नंबर. काय होणार, 4 नंबर, सशाला. इथे शा असं नाही लिहित आपण, सशाला नाही, सशाला. ठीक आहे, आणि म्हणून 4 नंबरचा पर्याय काय आपलं उत्तर आहे. 4 नंबरचा पर्याय काय आपलं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट बघा, आता विश्वात्मते देवे. ठीक आहे, यात देवे या शब्दाची विभक्ती काय. ठीक आहे, तर देवे ने एशी निशी इही. तर ए हा प्रत्यय जो आहे हा तृतीयेमध्ये येतो. कशामध्ये येतो, देवे. ठीक आहे, ए प्रत्यय येतो. प्राचीन मराठी काव्यामध्ये तो प्रत्यय यायचा. ठीक आहे, अलीकडे आपण तृतीयेचा ए प्रत्यय वापरत नाही, प्राचीन मराठीमध्ये वापरायचा. आता विश्वात्मते देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज जावे प्राणी जात. तर इथे वे जो आहे हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे. ने एशी, कारण याच्यामध्ये ए प्रत्यय आहे. ठीक आहे, आणि मग त्याची विभक्ती काय असणार, तृतीया. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, खालील वाक्यात किती विभक्ती प्रत्यय आहेत. ठीक आहे, मी घाई घाईत गोठ्यातून बाहेर आलो. आता लक्षात घ्या की विभक्ती प्रत्यय हे फक्त नामाला किंवा सर्वनामालाच लागतात. कुठेही त दिसला, कुठेही ई दिसला की ते विभक्ती प्रत्यय नसतात. ते प्रत्यय असू शकतात, परंतु सर्वच प्रत्यय हे विभक्ती नसतात. विभक्तीचे असणारे प्रत्यय सुद्धा नाम सर्वनाम सोडून इतर शब्दाच्या जातीला लागले तर त्याला आपण फक्त प्रत्यय म्हणतो, विभक्ती प्रत्यय म्हणत नाही. विभक्ती प्रत्यय हे नामाला किंवा सर्वनामालाच लागतात, हे लक्षात ठेवायचं. मग आता बघा, मी याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही, बरोबर आहे, पण तरी आपण याची विभक्ती काय, प्रथमा म्हणतो, बरोबर आहे ना. मग इथे घाई घाईत हा शब्द जो आहे, घाई घाईत, बरोबर आहे, गोठ्यातून बाहेर पडलो, तर इथे घाई घाईत हा शब्द क्रिया विशेषण अव्यय आहे, त्यामुळे या ईला या तला आपण प्रत्यय म्हणणार नाही. गोठ्यातून बाहेर पडलो, इथे मात्र गोठा हे नाम आहे आणि इथे उन हा प्रत्यय लागलेला आहे. गोठ्यात आणि त्याला उन प्रत्यय लागला. ठीक आहे, आणि म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, फक्त 2. फक्त 2. आता इथे विद्यार्थी कन्फ्यूज होतात की मी या शब्दाला सर कुठलाच प्रत्यय लागलेला नाही ना, तर ते प्रथमा विभक्ती आहे आणि प्रथमा विभक्ती त्याला कुठलाही प्रत्यय नसतो, बरोबर आहे. मग प्रत्यय लागलेल्याचा विचार करताना मात्र तुम्हाला तिथे घ्यावा लागेल. ठीक आहे, मीला कुठलाही प्रत्यय नाही म्हणजे आपण त्याला विभक्ती समजतो त्याची प्रथमा. ठीक आहे, आणि इथे तून, हे तर गोठ्यातून. ठीक आहे, उन्हून प्रत्यय लागलेले आहेत पंचमीचे, अपादान दाखवते, बरोबर आहे. आणि मग याचं उत्तर काय येणार आहे, 2. काय येणार आहे, 2. आणि हे घाई मधला ही प्रत्यय नाही आहे, हा त सप्तमीचा प्रत्यय नाही आहे, हे लक्षात घ्या, कारण ते शब्द नाम नाही आहेत. नामाला किंवा सर्वनाम, गोठा हे नाम आहे, मी हे सर्वनाम आहे. विभक्ती प्रत्यय नामाला किंवा सर्वनामालाच लागतात, हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. ओके, आता नंतर नेक्स्ट बघा, सामासिक शब्द व समास यांच्या योग्य जोड्या लावा. सामासिक शब्द आणि समास यांच्या काय करायच्या आहेत, आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. देवदत्त, देवाने दत्त, बरोबर आहे, देवाने दत्त. ठीक आहे, असं जर नसेल तर देवाकडून दत्त, कारण विग्रहावरून समासाचा प्रकार बदलत असतो. आता देवालय आपल्याला 100% माहिती आहे की देवालय हे देवाचे आलय आहे, म्हणजे हा षष्ठी विभक्ती तत्पुरुषच आहे. मग ब, ठीक आहे, सामासिक जोड्या ओळखा, योग्य जोड्या. ओके ओके ओके, आपल्याला काय करायचं आहे, याच्या जोड्या ऑलरेडी लावून दिलेल्या आहेत त्यांनी, इथे पर्याय नाही दिलेले बरं का. आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्या योग्य जोडी ओळखायची आहे. ओके, बघा, देवदत्त,
ठीक आहे, याला आपण चतुर्थी बनणार का? ह्या जोड्या आपल्याला ह्या जोड्या त्यांनी ऑलरेडी लावून दिलेल्या आहेत, त्या आपल्याला ओळखायच्या आहेत. ठीक आहे, बघा आता भूपती भूचापती ही जोडी बरोबर आहे. ठीक आहे, ड तर बरोबर आहे, ड बरोबर असणारे, ठीक आहे, ड बरोबर असणारा हे दोन पर्याय आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पदावरून उच्युत हे पंचमी पण बरोबर आहे. देवासाठी आलंय, ठीक आहे, असं म्हणता येणार नाही आपल्याला, देवाचे आलंय, त्यामुळे हे चुकीचं आहे. ठीक आहे, देवदत्त, ठीक आहे, देवाकडून दत्त किंवा देवाकडून दत्त म्हणजे हे अ सुद्धा चूक आहे. आणि म्हणून फक्त क आणि ड बरोबर आहे, क आणि ड बरोबर आहे, अ आणि ब चूक आहे. क आणि ड बरोबर आहे, अ आणि ब चूक आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. जोड्या लावा. हरीने गाईस बांधले. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, कर्माला प्रत्यय लागलेला आहे. कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागणे, ठीक आहे, हे केवळ सकर्मक भावे प्रयोगाचं लक्षण आहे. आणि म्हणून याला काय म्हणणार आपण? हे सकर्मक भावे प्रयोग. म्हणजे अचं उत्तर 2 आहे. ठीक आहे, म्हणजे आपला हा किंवा हा पर्याय यापैकी एक आपलं उत्तर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आज सारखे गडगडते, ठीक आहे, याला अकर्तुक भावे प्रयोग म्हणतात. ठीक आहे, कारण हे भाव कर्तुक क्रियापद आहे. भाव कर्तुक क्रियापदाचा नेहमी भावे प्रयोग होतो आणि या भावे प्रयोगाला आपण अकर्तुक भावे किंवा भाव कर्तरी प्रयोग असं म्हणत असतो. आणि म्हणून ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे ब चं उत्तर 4 आहे. ठीक आहे, मग अ चं 2 आणि ब चं 4 हा तिसरा पर्याय दिसतो आपल्याला. अ चं 2 ब चं 4 इथेच आपलं उत्तर निघलेलं आहे. पण तरी आपण पुढचे वाक्य बघणार आहे. मधुकर रावांनी आपल्या मुलाला शाळेत घातला. ठीक आहे, आता हे घातला, ठीक आहे, याला काय म्हणणार आपण? मुलाला शाळेत घातला. आणि मी जर म्हटलं मुलीला तर मुलीला शाळेत घातली, बरोबर आहे ना. मग इथे तुम्हाला कर्मणी प्रयोगाचे लक्षण दिसतात. ठीक आहे, आणि घातला, ठीक आहे. मग आता इथे लक्षात घ्या, मधुकर घालणारे कोण आहेत? मधुकर राव, याला नि प्रत्यय लागलेला आहे. आणि मुलाला नुसार मात्र काय होते? लिंग बदलते. मग कर्त्याला प्रत्यय, कर्मालाही प्रत्यय दिसतो, भावे प्रयोगाचं लक्षण. आणि कर्मानुसार मात्र क्रियापदाचं रूप बदलते. मी मुलीला केलं तर घातली होतं. ठीक आहे, आणि म्हणून याला काय म्हणणार आपण? कर्म भाव संकर प्रयोग. या वाक्याचा काय येणार? कर्म भाव संकर प्रयोग. त्याच्यानंतर तू बाहुबलीला पाडलीस, राहिलेला कर्तू कर्म संकर. कारण इथे कर्ता प्रथमांत आहे म्हणजे कर्तरी प्रयोग आहेच. ठीक आहे, आणि कर्म सुद्धा आहे. तू बाहुल्याला पाडलंस, कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलते. आणि भावे पण आहे, कारण इथे पाडलास, पाडलीस, पाडलेस. ठीक आहे, तर इथे भावे प्रयोगाचे सुद्धा लक्षण दिसतात. कारण इथे तुम्हाला हे जे क्रिया कर्ता आहे, या कर्त्याला काय लागलेला आहे? द्वितीयेचा प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे इथे कर्मणी तर होणारच नाही, कारण कर्मणी प्रयोगामध्ये हे लक्षण नसते. पण याच्यानुसार क्रियापदाचं रूप मात्र बदलते. म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला तिन्हीची लक्षणं बघायला मिळतात. ठीक आहे, आणि म्हणून तो कर्तृ कर्म भाव संकर. आणि मग हे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. ठीक आहे, हे आपलं त्याचं उत्तर आलेलं आहे. ओके, तर इथे आपले प्रश्न संपलेले आहेत. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्नांचं मागचं जे आहे ते ॲनालिसिस करायला पाहिजे. मागचे PYQs पाहणे, त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणे हे परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे आपण थांबूया. ओके, यस.